कोणतंही औषध, गोळ्या किंवा कोणतंही केमिकल न वापरता घरामधून उंदीर घालवण्यासाठी खूपच सोपा उपाय आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. कारण की बघा, घरामध्ये उंदीर झालं की खूप जास्त आपलं ते नुकसान करतात, रोगराई पसरते आणि त्यासोबतच वेगवेगळे महागडे औषधं टाकले तरी आपल्याही त्यामुळे जीवाला धोका असतो. त्यामुळे ना असं काही केमिकल किंवा खूप जास्त हार्ड औषध न वापरता हा उपाय करा, म्हणजे कायमचे उंदीरही निघून जातील आणि वेगळा असा त्रास होणार नाही. यामध्ये जास्त दिवसही लागणार नाहीत, तुम्हाला खूप इन्स्टंट असा लवकर रिझल्ट मिळेल. चला तर यासाठी आपल्याला काय काय करायला हवं ते बघूयात आणि पूर्ण व्हिडिओ बघा रिझल्ट हवा असेल तर. कारण की ना उंदीर खूप मोठी समस्या आहे, दिसायला जरी छोटा असेल तरी, आणि दिवसेंदिवस त्यांची संख्या वाढत जाते, त्यामुळे वेळीच बंदोबस्त करणं देखील गरजेचं असतं. यासाठी बघा आपल्याला इथे घ्यायचे आहेत केळीचे साल. केळीचे साल आपण केळी खाल्ल्यानंतर फेकूनच देतो, पण याचा असा उपयोग एकदा करून बघा, तुम्हाला खूप छान याचा रिझल्ट मिळेल. आणि केळीची जी साल आहे ना ती खूप जास्त अशा पिकलेल्या केळीची जरी असेल किंवा अशी फ्रेश जरी असेल तरी चालतं. आणि त्यानंतर ना याला थोडं छोट्या छोट्या तुकड्यामध्ये आपल्याला कट करायचं आहे. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल. आणि उंदीर बघा, बऱ्याच वेळा आपण काय करतो, औषध ठेवतो, ते आपल्याला जीवाला धोका तर होतच, त्यासोबतच कुठे कानाकोपऱ्यात जाऊन उंदीर मरतो, घाण वास सुटतो. त्यावेळेस लक्षात येतं की आता उंदीर मेलेला आहे. परत ते सामान काढा, शोधाशोध करा, कुठे मेला काय, स्वच्छता करा, खूप जास्त आपलं काम वाढतं. आणि पिंजऱ्यामध्ये उंदीर सहसा अडकत नाहीत आणि ते देखील खूप वेळखाऊ काम होऊन जातं. त्यामुळे हा उपाय तुम्हाला बेस्ट रिझल्ट देणार आहे. तर यासाठी बघा, आता केळीच्या सालचे आपण अशा तुकडे केलेले आहेत, ते एका वेगळ्या अशा भांड्यामध्ये आपण काढूयात. आणि इथे ना याला तुम्ही तुमचं घर किती छोटं मोठं आहे, किती जास्त उंदीर आहेत कमी जास्त, त्यानुसार हे प्रमाण कमी जास्त करू शकता. कारण की बघा, 1-2 उंदीर असतील तेवढं पुरेसं होतं, एक 5-6 उंदीर आता किती आहे ते लक्षात येत नाही, पण तरीही आपल्याला घरामध्ये इकडे तिकडे वावरताना दिसतातच, त्यामुळे त्यांची संख्या वाढत चाललेली आहे की काय, किंवा एकच उंदीर आहे यानुसार आपल्याला लक्षात येतं. त्यामुळे त्यानुसार तुम्ही याला बनवू शकता. त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे खायचा सोडा. 2 मोठे चमचे भरून मी खायचा सोडा यामध्ये टाकलेला आहे. चांगलं व्यवस्थित आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे. जी केळीची साल आहे ना त्यावरती खायचा सोडा असा पूर्ण व्यवस्थित लागला पाहिजे, त्याची कोटिंग झाली पाहिजे. आणि इथे ना प्रोसेस खूप महत्त्वाची आहे, कारण की आपण केमिकल वापरत नाहीत, त्यामुळे तुम्ही योग्य प्रोसेसने याला केलं ना रिझल्ट मिळणारच. मला मिळाला आहे. आणि त्यासोबतच बघा, अजून एक फायदा, तुमच्याकडे घरामध्ये जर कॉकरोच असतील ना तर कॉकरोच घालवण्यासाठी देखील याची मदत होते. यानंतर आपल्याला इथे लागणार आहे कापूर. कापूर घ्यायचा थोडासा, मी पावडर करून अगोदरच ठेवलेला आहे, साधारण 2 छोट्या वड्या गोल त्या घ्यायच्या, बारीक करून यामध्ये टाकायचं आणि हे देखील आपण व्यवस्थित मिक्स करायचं आहे. बेकिंग सोडाच वापरायचा, खायचा सोडा, बेकिंग पावडर वापरायचं नाही. त्यानंतर बघा, आता चांगलं व्यवस्थित मिक्स केलं की आपल्याला इथे लागणार आहे लिंबू. लिंबू जे आहे ना तर ते साधारण 1 चमचाभर लिंबाचा रस आपल्याला लागणार आहे. आणि जसं आपण यामध्ये लिंबू पिळू तर यामध्ये केमिकल रिॲक्शन होतं, कारण की खायचा सोडाही टाकलेला आहे आणि हेच आपल्याला हवं आहे. आपण घरच्या घरी असे केमिकल रिॲक्शन बनवून हा उपाय 100% रिझल्ट देणारा बनवणार आहोत. त्यामुळे ही प्रोसेस आणि या गोष्टी सर्व गरजेच्या आहेत. लिंबू टाकून चांगलं याला व्यवस्थित असं मिक्स करायचं. यामधील सर्व गोष्टींवरती हे लागलं गेलं पाहिजे आणि चांगलं मिक्स झालं पाहिजे. त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे पीठ. पीठ बघा, तुम्ही इथे घेऊ शकता गव्हाचं पीठ घेऊ शकता, बेसन पीठ, ज्वारीचं किंवा मैदा, असं काही जे तुमच्याकडे आहे ते घेऊ शकता. कारण की उंदीर कसं याकडे आकर्षित पण झाले पाहिजेत, त्यामुळे यामध्ये खाण्यापिण्याच्या गोष्टी आपण टाकणार आहोत, जेणेकरून इतर ज्या गोष्टींचे वास आहेत ज्यामुळे उंदीर हे खाणार नाहीत ते दबल्या जातील आणि आपल्याला रिझल्ट याचा लवकर मिळेल. तर आता इथे बघा, मी टाकलेलं आहे पीठ, आणि पीठ टाकून चांगलं आपण जसं याला एक कोटिंग करतो ना तशीच काहीशी कोटिंग यावरती झाली पाहिजे. हे आपल्याला असं चांगलं व्यवस्थित करायचं आहे. आता हे जे प्रमाण आहे ना तर ते थोडंसं, जसं 1 केळीच्या सालीसाठी मी बाकी इतर गोष्टी घेत आहे तर ते तसं योग्य प्रमाणात हे करा. म्हणजे असं नको की 3-4 केळीच्या साली घेतल्या आणि 1च चमचे पीठ घेतलं, तर असं नको व्हायला. अंदाजे जरी घेतलं या प्रमाणाच्या जवळपास तरी चालतं. त्यानंतर बघा, 1 मोठा चमचा भरून आपल्याला इथे मीठ लागणार आहे आणि 1 मोठा चमचा भरून यामध्ये आपल्याला टाकायचं आहे जे बोरिक पावडर मिळतं ते. बोरिक पावडर जे आहे ना ते मेडिकलच्या दुकानात सहज मिळतं, स्वस्तात भरपूर येतं आणि आपल्या घरामध्ये देखील असतं. तर ते 1 चमचा मोठा यामध्ये टाका आणि त्यानंतर याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्या. त्यानंतर बघा, आपल्याला इथे लागणार आहे एखादा गोड पदार्थ, बिस्किट, साखर, गूळ, असं काहीही घेऊ शकता, जेणेकरून उंदीर याकडे आकर्षित होतील आणि लवकर रिझल्ट मिळेल. म्हणून एखादा गोड पदार्थ यामध्ये टाकायचा.
चांगलं व्यवस्थित मिक्स करायचं. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे बनवलं खरं, पण याला कसं वापरतात ते देखील खूप महत्त्वाचं आहे. कारण की योग्य वेळी योग्य पद्धतीने ठेवलं नाही तर नक्कीच उंदीरही एवढे हुशार झालेले आहेत की याला खाणार नाहीत. त्यामुळे काय करायचं, पेपर किंवा पॉलिथिन काहीतरी असं घ्यायचं आणि त्याचे असे तुकडे करायचे वेगवेगळे. आणि यामध्ये ना तुम्ही पाहिलं असेल आपण पाण्याचा वापर केलेला नाही, हे खूप महत्त्वाचं आहे. पाण्याचा अजिबात या ठिकाणी आपल्याला हे मिश्रण बनवताना वापर करायचा नाही. जे काही यामध्ये ओलसरपणा आलेला आहे तो या लिंबूचा रस आपण यामध्ये टाकला होता लिंबाचा, तर त्यामुळेच आलेला आहे. बाकी पाणी अजिबात वापरायचं नाही. आणि त्यासोबतच हे बघा, आता इक्वल क्वांटिटीमध्ये आपण प्रत्येक पेपरच्या तुकड्यावरती याला असं ठेवूयात. आता हे जे म्हणजे मी पेपरचे तुकडे केलेले आहेत, तर एक साधारण नॉर्मल जे घर असतं 1 BHK 2 BHK, तर त्यासाठी हे पुरेसे आहेत. पण तुमचं घर असं खूप खाली आहे, मोठं, बाहेर देखील थोडं म्हणजे अंगण आहे किंवा तिथे काही पोते ठेवलेले आहेत, असं काही असू शकतं वेगवेगळं प्रत्येक घरानुसार. तर तुम्हाला त्यासाठी ना थोडे जास्त हे तुकडे बनवून जास्त प्रमाणात हे बनवावं लागेल. खालचं घर असेल तर बघा बाहेरून देखील आपल्या घरामध्ये उंदीर येतात, तर त्यामुळे देखील ना तुम्हाला त्यासाठी देखील बंदोबस्त करावा लागेल. नाही तर घरामधील तर तुम्ही उंदीर पळवून लावता, पण दुसऱ्या तिसऱ्या दिवशी परत बाहेरून उंदीर येत राहतील. तर यासाठी देखील तुम्हाला काळजी घ्यायची आहे. त्यासोबतच घरामध्ये स्वच्छतेची काळजी घ्या. बऱ्याच वेळा घरामध्ये घाण आपण ठेवतो. घाण जरी आपण दररोज स्वच्छ केली तरी पण बऱ्याच वेळा आपण सामान खूप जास्त ठेवतो अडगळीचं, ज्यामध्ये की आपल्याला काही लागणार नसतं, पण असंच ठेवलेलं असतं. त्या देखील ठिकाणी उंदीर जे आहेत ना त्यांचं घर बनवतात, तिथे पिल्ले देतात आणि दिवसेंदिवस त्यांची संख्या वाढते. तर या छोट्या मोठ्या गोष्टी लक्षात ठेवा आणि हा उपाय करा, तुम्हाला 100% रिझल्ट मिळेल. आता हे आपण असं व्यवस्थित काढलेलं आहे. आता ठेवायचं कुठे, तर घरामध्ये तुम्ही अशा ठिकाणी जास्त करून ठेवायचं आहे ज्या ठिकाणी सतत तुम्हाला एखादा उंदीर दिसत आहे किंवा काही अडगळीचं सामान ठेवलेलं आहे. किचनमध्ये खास करून ठेवायचं, जिथे रोज कचरा ठेवतात त्या ठिकाणी ठेवायचं. कचरा ज्या दिवशी तुम्ही हे घरामध्ये ठेवणार आहात त्या दिवशी घरामध्ये कचरा ठेवायचा नाही, कारण की कचऱ्यामध्ये ते कसं रात्री खाण्यापिण्याच्या शोधामध्ये येतात, त्यांना काही दुसरं खायला मिळालं तर हे ते खाणार नाहीत. त्यामुळे कचरा बाहेर ठेवायचा, जेणेकरून उंदीर यालाच खातील. बाहेरून उंदीर येत असतील तर कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावा आणि त्यासोबतच रात्रीच्या वेळी हे ठेवा, म्हणजे तुम्हाला याचा बेस्ट रिझल्ट मिळेल. त्यासोबतच कान्याकोपऱ्यामध्ये जर नक्की ठेवा, अंधाराच्या ठिकाणी नक्की ठेवा, जेणेकरून उंदीर तिथे लपतात तर लवकर हे खातील आणि आपल्याला रिझल्ट मिळेल. ट्राय करून बघा आणि यासंबंधी तुमचे काही प्रश्न असतील तर मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. चला तर मग परत भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओसोबत.